मी विनायक डहणकर, प्रभाग क्रमांक 17 यामधून ब गट OBC पुरुष या गटामध्ये मी उभा आहे आणि माझं निवडणूक चिन्ह आहे नगाडा. आम्ही संपूर्ण पदयात्रेमध्ये फिरत असताना अनेक जनतेची आणि मतदारांची ओरड आहे की जे मागच्या वेळेला 4 नगरसेवक या प्रभागामधून निवडून दिले होते, ते चारही नगरसेवकांचं कुठेही त्यांचा जनसंपर्क कार्यालय नाही, कुठेही ते संपर्कात नाही आणि संपर्कात नसताना अनेक समस्या ते जनतेने त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही आणि त्यांनी कानाडोळा केलं त्यांच्या समस्येकडे. आणि या प्रभागामध्ये स्लम भाग जास्त असल्याने या स्लम भागामध्ये अजूनही एकाही व्यक्तीचं पट्टेवाटप झालं नाही, एकही जनसुविधेचं एक मोठं काम झालं नाही. इथे गोरगरीब जनतेकरता एखादं मोठं म्हणजे MPSC UPSCची एक्झाम देणारे अनेक लोक आहेत, त्यांच्याकरता एखादं चांगलं अध्ययन केंद्रसुद्धा बनलेलं नाही, एखादं चांगलं गार्डन जिथे मुलांना खेळता येईल असं एखादं गार्डनसुद्धा नाही आहे. या परिसरामध्ये म्हणजे आज 71,000 इथले मतदार आहे, त्या 71,000 मतदारांच्या मागे एखादं चांगलं आरोग्य केंद्रसुद्धा नाही आहे. महानगरपालिकेची आवश्यकता म्हणजे महानगरपालिकेची गरज काय आहे? स्वच्छता, पाणी, रोड, गड्डे, गटर, लाईट हे सगळे जनतेच्या टॅक्समधून पैसे जातात, त्याच्या माध्यमातून ते सगळे विकास कामं व्हायला पाहिजे. फक्त सिमेंट रोड झाल्याने विकास होतो असा नाही आहे, परंतु त्या सिमेंट रोड झाल्याने अनेक लोकांचे घरं पाण्याखाली गेलेले आहे, म्हणजे डाऊन झालेले आहे. कुठेही याचा विचार झाला नाही, प्लॅनिंगने कुठे काम झालेलं नाही. आज सिमेंट रोड बनल्या जाते तर उद्या पाईपलाईनवाले सोडून म्हणजे खोदून टाकतात, रोड तोडतात. त्याच्यानंतर कोणता केबलवाले येईल तर ते रोड खोदतात. अशाने अनेक चांगल्या रोडवर गड्डे पडलेले आहे. या प्रभागामध्ये आमच्यासारखे आम्हाला 40 वर्षाचा अनुभव आहे. आज 9 वर्ष झालेले आहे. सत्ताधारी पक्षाने याची सूद घेतलेली नाही आहे आणि चांगलं कार्यसुद्धा केलेलं नाही आहे. म्हणून जनतेचा कौल आमच्याकडे आहे. आम्हाला प्रचार दौऱ्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही त्यांच्या जे आश्वासन आम्ही देत आहे त्याच्यावर आम्ही खरे उतरू आणि आम्ही प्रामाणिकपणे त्या जनतेच्या सगळ्या समस्येकडे लक्ष देऊ आणि त्यांच्या समस्या जरूर दूर करू. धन्यवाद.